पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दार घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढे तू सोड निराश तुझा तुला तू देर दिलास तुफान पेटू देऊरी पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती हे पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है अर्ज़ ये दीवाने की जहाँ बोर सुहानी देखी एक रोज वही मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो आपण त्यामध्ये काही मित्र परिवार काही घरातली मंडळी त्यांचं मनोगत व्यक्त करावं म्हणजे आमच्या मित्राला याची काही कल्पना नव्हती वाढदिवस या पद्धतीने साजरा होणार आहे इथं बुक केले कोण कोण येणार आहे ही काही कल्पना शेवटच्या क्षणापर्यंत त्याला नव्हती तुमच्या सर्व परिवारांना सुद्धा मनापासून धन्यवाद वहिनी खूप सुंदर नियोजन केलंय खूप आनंद झाला आम्हा मित्रांना अशीच सोबत साथ आमच्या मित्राच्या पाठीशी कायम राहीलच ही निश्चितच आहे आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद खरं तर असं म्हणलं जातं की फ्रेंडशिप इज नथिंग बट द कनेक्शन बिटवीन टू हार्ट्स अँड यू नॉट से आय एम विथ यू अँड यू विथ मी बट इन अब्सेन्स ऑफ यू आय विल सपोर्ट यू ऑलवेज म्हणजे खऱ्या अर्थानं हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये नानाकांताच्या या प्रवासामध्ये 50 वर्षाचा सोनेरी प्रवास अनुभवाची शिदोरी कार्यांचा सुवास तसंच तू राहो पुढची प्रत्येक वाटचाल आणि आशीर्वादांनी भरून जावो तुमचे आयुष्य खास असं मला मना वाटतं प्रथमतः सर्वांना जय शिवराय आजचा वाढदिवस आमचे दाजी साहेब माय सपोर्ट सिस्टीम यांचा आहे वाढदिवस म्हणजे नक्की काय हा प्रश्न खरंच तर सर्वांनाच पडणार आहे वाढदिवस हा एक क्षण असा आहे हा प्रश्न बीसीसी वर्ल्डच्या एका कार्यक्रमात तमाम व्हीआयपीच्या उपस्थितीत विचारला गेला त्यात सर्वात सुंदर उत्तर भारताचे तवाचे राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी दिलेले आहे त्यांनी सांगितलं बर्थडे आपल्या आयुष्यातील एकमात्र तो दिवस असतो ज्या दिवशी आपल्या रडण्याच्या आवाजाने आपली आई हसली होती त्यानंतर पुन्हा दिवस असा येत नाही ज्यामुळे मुलाच्या रडण्याच्या वर आई हसेल खरंच काही माणसे असतात आपल्यातून खरंच काही माणसे असतात आपल्यातून कसलाच आधार नसताना शून्यातून विश्व निर्माण करतात शून्यातून विश्व निर्माण करतात नमस्कार आज आमचे स्नेही सन्माननीय संदीप भोसले यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मी सर्व पाहुणे मंडळींच्या वतीनं सन्माननीय संदीप भोसले आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आज हा वाढदिवस साजरा होत असताना संदीप भोसले यांनी गेले अनेक वर्ष देशसेवा केली
हीच त्यांची या ठिकाणी कायम धडपड असायची, हे अतिशय आम्ही जवळून पाहिलेलं आहे. आणि आत्ताच त्यांच्या मित्रांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, म्हणजे देशसेवा करत असताना आपलं कुटुंब सांभाळणं, आपले मित्रमंडळी सांभाळणं हे खरं तर कौशल्य आहे. कारण नोकरी करत असताना जे काम आपणाला दिलेलं आहे तेच करता करता प्रत्येकाला नाकीनऊ येतं आणि हे प्रत्येकाला जमत नाही. आणि तेच त्यांच्या मित्रांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. आम्ही यात्रेला गेलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं अशा अशा पद्धतीनं आम्ही जवळजवळ 20 ते 22 वर्षातून आम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र आलो. जवळजवळ मित्रांना तुमच्या सांगतो 1 तास नाना या गोष्टीचा ते उल्लेख करत होते. आम्ही कशा पद्धतीनं नियोजन केलं, कशा पद्धतीनं, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपलं कुटुंब असेल, देशसेवा असेल किंवा मित्रमंडळ असतील, अशांना वेळ देणं हे खरोखरच कमी लोकांना मिळतं. आणि आजच्या या वाढदिवसाबद्दल सांगायचं म्हटलं तर आज दुपारी 3 वाजता मला फोन आला की आपण वाढदिवसाला आलं पाहिजे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे अतिशय जवळचं पाहुणा आहे मी, पण दुपारी 3 वाजता निमंत्रण मिळालं. कदाचित माझ्यापेक्षा उशिरा निमंत्रण मिळाले असतील पण हे. त्या सर्व भोसले परिवाराचे या ठिकाणी मी धन्यवाद देतो. खास करून त्यांच्या पत्नी शैला भोसले व चिरंजीव, त्याचबरोबर त्यांचे पुतणे. या ठिकाणी उपस्थित सर्व आप्तेष्ट चापलगावचे प्रमुख मान्यवर पदाधिकारी, पत्रकार, संदीप भोसले, सैनिक यांचे सर्व मित्रमंडळ, या ठिकाणी मी त्याचा पाहुणा, मावस भाऊ, मावशीचा मुलगा म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि प्रत्यक्ष संघर्ष काय असतो तो संघर्ष मी जवळून पाहिलेला आहे. या ठिकाणी त्यांचे बंधू आहेत, दत्तात्रय भोसले, त्यांच्या वहिनी आहेत, त्यांच्या घरातली सर्व नातेवाईक आहेत, त्यांच्या बहिणी आहेत, त्यांचे दाजे आहेत. त्याच पद्धतीनं त्यांचं मित्रमंडळ आहे. ज्या समर्थ विद्यालयामध्ये ते शिकले ते समर्थ विद्यालय मला या 2 दिवसामध्ये पाहण्याचा योग आला. आणि त्या ग्राउंडवर पाहिल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की त्या ग्राउंडची माती ही लाल आहे. त्या ठिकाणी कबड्डीचं ग्राउंड आहे, खो खोचं ग्राउंड आहे. आणि ती मुलं अगदी मन लावून त्या ठिकाणी खेळत आहेत. आणि हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की सैनिक हा खऱ्या अर्थाने ग्राउंडवर तयार होतो. मुसोलिनी एके ठिकाणी म्हटलेलं होतं की खऱ्या अर्थानं जर या देशाचा नागरिक घडायचा असेल तर तो देशाचा नागरिक हा मैदानावरती घडतो. जर 10 माणसांच्या 20 माणसाच्या कुटुंबामध्ये एखाद्या घरी असेल आणि मग त्याच्या घरी पहाटेच्या 4 वाजता 3 वाजता फोन केला जायचा. फोन करण्यामागचं एकच कारण होतं की सीमेवरती लढताना सुद्धा कुटुंबाची कधीतरी आठवण यायची किंवा काळजी वाटायची. आणि आई वडिलांना मी खुशाल आहे हे एवढं तरी कळावं म्हणून 2000-3000 किलोमीटरवरून मोहिमेवरती असणारा सैनिक हा घरी कळवत होता. कदाचित मावशीच्या आवाजामध्ये आईचा आवाज ऐकू येत होता, कदाचित काकांच्या आवाजामध्ये तात्यांचा आवाज ऐकू येत होता. आणि जणू काही त्यांच्या रूपानं आपल्याला घरातली कुणीतरी भेटतायत असं त्यावेळेला त्यांना वाटत होतं. ज्या वेळेला कारगिलवरून ते आलेले होते त्यावेळेला मी यशमायला होतो आणि मला त्यांची 12वीला होतो. मला आठवते की ज्यावेळी मी त्यांची त्वचा बघितली होती ती पूर्ण काळी पडलेली होती, करपलेली होती. पूर्ण हातावरती वगैरे पूर्णपणे पूर्ण काळं पडलेलं होतं. याच्या मागचं कारण विचारलं त्यांनी सांगितलं की टायगर हिल जे तुम्ही सगळं पेपरमध्ये वाचता ना त्या टायगर हिलच्या बरोबर पायथ्याशी मी होतो. आणि बोपोर तोफा चालवण्यासाठी आमची नेमणूक होती. जो आर्टिलरी विभाग आहे, तोफखाना विभाग आहे, त्या तोफखाना विभागामध्ये होतो. आणि त्याच्यामुळं
बोललेलं सुद्धा काही ऐकू येत नव्हतं. बोलताना सुद्धा खूप मोठ्या आवाजामध्ये बोलायला लागायचं. नक्कीच खरं असं वाटतं मी सध्या पुणे शहर पोलीसमध्ये आमचं ग्राउंडवर चालतं सगळं काय चालतं स्टेजला आले बसलं कधी तरी तिथं 5 वर्षात 10 वर्ष असं खरं सरांना पहिल्यांदा वाढलं सरांकडे पण असं वाटत नाही की ते 50 वर्षाचं पण म्हणेल का अवनवर तेव्हा लाजवेल असं अजूनही लग्न उभा केलं तर कुठली मुलगी नाही म्हणायची मला जळावं ती कशी येते लगेच तर सरांचं तेजून कष्टातून त्यांना मिळालेलं आहे. भरतीपर्यंत 10-12 निघाला होतो तिथून ते भरती होतो. भरती झाल्यानंतर 21 वर्ष आर्मी सेवेत कार्यरत असतो. 21 वर्ष कष्ट मागायचे माझं मन भरून येते. मी पर्सनल का म्हणतो गेले 6 वर्ष खूप हाल असतात. खूप लोकांना अतिशय म्हणतो अतिशय. तिथून ह्यांनी आल्यानंतर परत 10 वर्ष मुंबई पोलीस सेवेत कर्तव्य करते. वरून घरा फॅमिलीचा परत रिलेटिव्स हे सगळं गोष्टी आहेत. तुम्ही एवढे जण आलात ना सगळे खूप मला अभिमान वाटतं. पोलीस असू द्या आर्मीवाला असू द्या हे रिलेशन टिकवणं खूप खूप आवडतं आम्हाला पण. सहजासहजी रिलेशन टिकवता येतच नाही पण हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. बराच थोडं धाधीर करतोय बोलण्याचा पहिलं ते जमलेले माझ्यासाठी शेतकरी वर्ग शिक्षक वर्ग सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी वर्ग शिक्षक वर्ग सगळ्यांना नमस्कार. प्रथमतः माझ्या मिसेसला माझ्या पत्नीला नमस्कार. म्हणतात ना पत्नीचा हात पाठीशी असेल पुढील कामं सगळे सुलभ आहे ना का मिसेसला मुलगी म्हणतात त्यामुळे जावाय कोणा सांगत नाही. जावाय म्हटल्यानंतर जावायचं वेगळाच रुबाब असतो. असं त्यांनी मुंबई पोलीसमध्ये आम्ही दोघे एकत्र बरोबर काम करतो. आता सध्या मी पुणे शहरात आलोय. तर सगळ्यात सांगायचं गोष्ट म्हणजे ह्यांच्याबरोबर मी कंटिन्यू 2 वर्ष काढली. ते म्हणजे अतिशय 5-6 वर्षापूर्वी कोरोनाचा कार्यकाळ होता. कोरोनाच्या कार्यकाळामध्ये आम्ही आमच्या फॅमिली गावाला पाठवलं होतं. आम्ही दोघंच मुंबईमध्ये एकत्र ड्युटी करणार. तुम्ही कुठे आहात कसे आहात काय खाता एकमेकाची काळजी घेत. ते तसे माझे गुरु आहेत. सिनियर वरिष्ठ सिनियर आहेत माझ्यासाठी. पण सर काय आहे ते मला पहिल्यापासून चांगलं माहिती आहे. असा माणूस लाखोत एक भेटतो आम्हाला स्टाफमध्ये परमिशन नव्हते त्यातून पण चला. पण एक आहे की जेवढे आम्ही इथं राहिलो नाही त्याच्यात जास्त आम्ही दिवस तिथं काढले संघ. म्हणजे एकमेकाचे प्रॉब्लेम सुट्टीचा प्रॉब्लेम झाला गावाला काय कार्यक्रम असला एकमेकाचे म्हणजे प्रॉब्लेम जे एकमेकाला आम्ही सांगत राहायचो. आणि खास करून तो त्याचा आम्ही खास काही प्रॉब्लेम असला की आम्हाला सांगणार सुट्टी करायचे हे करायचे हा प्रॉब्लेम आहे जे काय असेल ते. आणि ज्याला तर काय आम्हाला काय बोलता येत नाही असं भाषण वगैरे करता येत नाही. काही ठिकाणी तसं आम्हाला म्हणजे कोचिंग आला होता. आम्हाला पासून अरुणाचलपासून तो नाशिकमध्ये आला. मी पण लगेच नाशिकमध्ये आलो. आम्ही दोघं मिलिटरी तिथं ट्रेनिंग केला होतो. तो PTI होता थोडा पळायला चांगला आहे त्यामध्ये पळायचा आणि फक्त गन शिकवायला होता. सब कुछ तुम्हारा सेवा का कृपा विकास के चलाते चले आपके शत्रुओं के तोड़ पर लगने हमने कहा था हम नमक के महाराज नमक नहीं जनता न कभी तुम तिलका हमारे मानते का कविता ही कितना पहला जापान में जीता के छत्रपति संभाजी महाराज की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. असं बघायला गेलं तर नाना काकांच्या कडे जाण्याचा मला योग गेल्या वर्षी बऱ्याच वेळा आला मुंबईला जाण्याचं. कारण होतं माझी PhD सुरू आहे कम्प्युटरमध्ये PhD सुरू आहे. थोड्या दिवसामध्ये डॉक्टरेट नावायला मिळेल कम्प्युटरमध्ये. तर माझा प्रवास राजस्थानचा. तर राजस्थानला प्रवास करताना माझी PhD झाली कोटामधून उदयपूर कोटा. तुम्हाला कदाचित नाव ऐकून असाल. तर या प्रवासामध्ये ज्यावेळी मी सातारमधून मुंबईमध्ये जायचो मुंबईमध्ये नाना काकांच्या घरी राहायचं. पाठीला
पाठीची कॅब बुक करायची आणि एअरपोर्टला जायचं. या प्रवासामध्ये नाना काकांची बऱ्याच वेळा हिसपूज व्हायची, बरेचसे अनुभव शेअर व्हायचे. आणि तुम्हाला मला सांगायला आवडेल की अशा बऱ्याच कित्येक गोष्टी अगदी असं वाटलंच नाही की कधी त्यांचा मी जावई आहे. अतिशय मित्राच्या पद्धतीनं आम्ही गप्पा मारायचो. आणि त्यातलीच एक छान गोष्ट म्हणजे निर्णय कसा घ्यावा, निर्णय घेण्याची क्षमता कशी ठेवावी हे त्यांच्याकडून मी शिकलो. कारण बघा, आजकाल एक नोकरी करणं अवघड असतं. नाना काकांकडून घेण्याचा आदर्श आहे. पहिली नोकरी सक्सेसफुली संपवली आणि दुसऱ्या नोकरीची 9 वर्ष कंप्लीट केली. खरंच आपल्या सर्वांना आणि तरुण पिढीला हा घेण्याचा एक आदर्श आहे. आकर्षण आपल्या सर्वांचे लाडके नाना काका यांच्याकडून 2 शब्द आम्हालाही ऐकायला आवडेल. नाना काकांना मी विनंती करतो, कृपया नाना काका मी 2 शब्द तुमच्या वाढदिवसानिमित्तच काही बोलावे. सर्वात प्रथम माझ्या वाढदिवसाला मी जे पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी इथं आल्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार व्यक्त करतो. कालपर्यंत मला काही आता इथे येस तोपर्यंत हात दाखवस तोपर्यंत मला काही माहीत नाही. काल दिवसभर मी बिझी होतो. 1-2 पोलीस स्टेशनमध्ये अटक झाली होती. कोर्टात जावा, इकडे जावा, त्याच्यात चालू होतं. फोन बघितलं नाही, हे मंडळीने आम्हाला रिमूव्ह केलं हे सुद्धा माहीत नाही. आणि काल संध्याकाळपर्यंत मला सुट्टी सुद्धा नाही. आज सुद्धा सुट्टी नाही, रविवार आहे, विकली साप्ताहिक आहे, यात आलो. उद्याचा दिवस एक दिवस ऍडजस्ट करतील, उद्या जायला. परंतु त्याला धन्यवाद. या सर्वांनी मलाच हेल्प केलं. चला फोन आहे, फोन मध्ये जे फोन कधी येत नाही. महेश सुतारचा फोन कधी लागत नाही, महेशचा फोन येतोय, बापण्याचा फोन येतोय. देसाई महाराज म्हणतात की 5,000 रुपये मला पाठवा, काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांच्यावर पण बोललो नाही. आता जेव्हा मी ड्रेस घातल्यानंतर मला वाटलं ठीक आहे, पोळ्यालाच आहे कार्यक्रम. गेट मधून हात आलो, बिरजून हात दाखवला, म्हणलं ठीक आहे. धीरज म्हणला, बारच्या तिथं थांबलो, दारूच्या बाटल्या घ्यायच्या. नक्की जायचंय कुठं? जिथं काम करायचे तिथे मी इमानदारीने काम करतो. इमानदारीची मस्त भरपूर सगळी माझी फॅमिली पण म्हणते, सर्व घेऊन येते, तुम्ही काय आणत नाही, तुमची खर्च खिशातला जाते. ते माझ्या तत्वात नाही बसत. मी मिलिटरीतला माणूस आहे, इमानदारीने केले. राजूच्या खात्यात जाणार होतो, राजूनं पहिल्यांदाच देवाला सांगितलं तलाठी नाही म्हणला पाहिजे. मला मी कधी नाही मागितले, पण आज मागितलं की तलाठी नाही म्हणला पाहिजे. हे याच्यासाठी हे खातं नाही. आणि जसं डॉक्युमेंट सर्वांना माहिती आहे, डॉक्युमेंटच्या बाबतीत मला भरपूर हेल्प केली. पण हेल्प रात्री 12 वाजता सुद्धा प्रांत अधिकारीपर्यंत माझ्या नोकरीसाठी मावस भाव आहे. परंतु तिथपर्यंत रात्री 12 वाजता प्रांत अधिकारी काय म्हणणार आहे, किती पैसे घेतले त्याचे म्हणणार नाही याला. पण त्याचं पण खातं त्या खात्याची निगडीत. जे म्हणला जर माझ्या मावस भावाच्या नोकरीसाठी मी येणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट काढायला, तर मी कोणासाठी नोकरी करतो? ते साहेबांना तिने रात्री 11:30 वाजता हे उत्तर मला दिल्या. रात्री 12 वाजता सगळं भेटलं सर्टिफिकेट. त्याला ती नोकरी नाही भेटली. नोकरी नाही भेटली म्हणजे पुनर्वसनची नोकरी होती. माझ्या जागेवर पुनर्वसन म्हणजे माणसं घेतली. मला सांगितलं होतं अपील करा हायकोर्टात. तर मी म्हटलं माझ्यापाशी एक सर्व्हिसमॅनचा टॅग आहे, मी कुठेही नोकरी करेन. त्यांच्या गावातली 4 माणसं माझ्या जागेवर जाणार आहेत, त्यांचा काहीतरी आशीर्वाद भेटेल, तिथून भेटेल. बाकी तुम्ही सर्व आला आणि मस्त नियोजन केलं शाळेला. मला तर वाटलं पूजा आज माझ्या नातेवाईक कुणीच फोन नाही केलेला मला. मी म्हणतोय धीरज चाला ठीक आहे, प्रणय करत नाही. पपुल्याला मुंबईत निघणार तर मला विचारतो कुठलं चिकन बनवायचे का मटन बनवायचे का. तो पण फोन केला नाही. बिरजू काय फोनवर घे मला काय कळण झालंय, कोण कोणाशी काही संपर्क नाही. आणि शाळेला आली होती काहीतरी गिफ्ट. दरवर्षी गिफ्ट असते माझं बर्थडेला, वर्षी हे गिफ्ट होतं. मला गिफ्ट न्यायला आली असेल, कारण मी महिन्याची जी काही देतो त्यातनं जे उरतंय माझं पैसे
त्यात माझ्याच बर्थडेला गिफ्ट असतं. म्हटलं गिफ्ट ठीक आहे, एक दिवस जाणार गिफ्ट घेऊन माघारी. मी येणार त्याच्यासाठी सुद्धा कालपर्यंत फोनवर भांडणं चालू होती, सुट्टी भेटती का नाही, भेटाल का नाही. मला अक्षरपर्यंत पण येणार आहे. बाकी शैलानं तुम्ही मित्रांनी पक्का सुद्धा माझ्या घराच्या शेजारी आहे मुंबईमध्ये, खिडकीत आवाज दिला तरी येतो. पकानं सुद्धा मला फोन नाही केला, स्टेटस ठेवलाय ठीक आहे. चला मस्त पैकी पकानं पण पका काय बोलायचं असलं तर बोल, तुझा पण झालाय ना आता. बाकी सर्वांचं माझ्या पाठीमागे पूर्ण हात आहे. मी फक्त भावांना, पुतण्यांना, पुतणीला, जावयांना, माझ्या बहिणीचा मुलगा, माझ्या भावांना सगळ्यांना मार्गदर्शन केलं. सगळ्यांनी मला हेल्प केली आणि तुम्ही लोक उपस्थित राहिला म्हणून कार्यक्रम झाला. तुम्ही लोक उपस्थित नसता तर मी एकटी कार्यक्रम करू शकत नव्हती. त्यामुळे माझं एकटीचं योगदान नाही तर सगळ्यांचं योगदान, सगळ्यांना. आणि आपण सर्वजण आमचे स्नेही तसेच पप्पांचे मित्रमंडळी, हितचिंतक आम्ही दिलेल्या निमंत्रणाचा मान ठेवून उपस्थित राहिल्याबद्दल भोसले परिवाराच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दया जवरी. उजाडू दे आज साकड हे माग, होऊ दे पहाट नवी. आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे, पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाकड्याला येऊ दे, पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ धावली. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ धावली. मनाशी ध्यास घेऊन आज तुडव वाट तू, झोकून देर तुझ तू सार तुडव वाट तू. धगधगता श्वास आता बेभान पेटू दे, पडू दे पाऊल पुढं. काट पाया खाली लाख येळा येऊ दे, पडू दे पाऊल पुढं. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या, मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज, दिवा देऊ तेज धावून. तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा, आसमानीचं बळ धावली. तुझा बाल
हाच जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज डावर